वाव, हेल्दी आहे. थँक्यू नॅन्सी मॅम. वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये. आजच्या सेशनचं नाव आहे हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअर. ओके. मी सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करते. अ, आज हा विषय घ्यायची वेळ म्हणजे एक हा सेन्सिटिव्ह विषय. एक तर सगळ्यांना प्रॉब्लेम असतात, कोणत्या ना घरात असतातच हा प्रॉब्लेम. आणि हा विषय घेऊन येण्यामागचं कारण आहे की एक खूप सेन्सिटिव्ह तसा बघायला गेला तर विषय आहे. आणि याला कव्हर करणं तसं खूप अवघड आहे, कारण स्किन हेल्थ बघायला गेलं तर हा एक लार्जेस्ट ऑर्गन आहे, हो की नाही. एक लार्जेस्ट ऑर्गन असताना त्याला मेंटेन करणं, त्याला हेल्दी ठेवणं खूप अवघड जातं बऱ्याच जणांना. पण बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या गोष्टी आपण वापरतो आणि त्याच्यामुळे डॅमेज होऊ शकतात. हेल्दी हेअरच्या बाबतीत पण बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाबतीत होतात. आणि हेअर फॉल हा कॉमन झालेला आहे प्रत्येकाच्या बाबतीत. म्हणजे खूप जणांना हा प्रॉब्लेम आहे असं म्हणायला हरकत नाही. याच विषयाला म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्हाला याच्यामध्ये खूप भारी सोल्युशन मिळणार आहे. ओके. तर शेवटपर्यंत राहा. जे शेवटपर्यंत राहतील किंवा व्हिडिओ ऑन करून सेशन ऐकतील त्यांना आम्ही एक गिफ्ट देणार आहोत, बोनस गिफ्ट. कोणाकोणाला बोनस गिफ्ट घ्यायचंय? चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह पण राहावं लागेल बरं का. येस. भारती मॅम, हर्षल मॅम, थँक्यू सो मच. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. तुम्हाला मला काही क्वेश्चन विचारायचे आहेत तुम्हाला. कोणाकोणाला असं म्हणजे आंघोळ करताना बाथरूम मध्ये फक्त केसच केस दिसतात आणि बाहेर आल्यावर बऱ्याच जणांना वॉश केलं, केस वॉश केले, पुरुषांच्या बाबतीत असू दे महिलांच्या बाबतीत असे हेअर वॉश केल्यानंतर बाहेर आल्यानंतर देखील बरेच केस पडलेले दिसतात. तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन आहे, कोण कोण फेस करताय नक्की सांगा. आणि तुम्हाला ते बघून असं खूप स्ट्रेस फील होतं, काय झालं असेल मला, काय इतके का माझे केस अचानक गळायला लागले किंवा इतके का केस गळत आहेत. कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं? वा. हो. व्हेरी गुड. कोणाकोणाला आरशात बघितल्यानंतर असं वाटतं की म्हणजे कॉन्फिडन्स लो झालाय, म्हणजे स्किन प्रॉब्लेम आहेत त्यामुळे कॉन्फिडन्स लो झालाय, ऍक्ने आहेत त्यामुळे प्रॉब्लेम खूप झालाय, फेसवर काही प्रॉब्लेम्स आहेत, पिगमेंटेशन आहे त्यामुळं कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक लो होतो. असं कोणाला फील होतं? तुम्ही आपल्या आरशाच्या समोर उभं राहिलाय आणि तुम्हाला कॉन्फिडन्सच जातो, कारण स्किनवरचे प्रॉब्लेम्स पाहिल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं? येस. मे बी तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स नसतील देखील, त्यामुळे देखील होत नसेल. पण ज्यांना ज्यांना होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला असतील कोणाला, किंवा तुम्ही आजूबाजूला देखील पाहत असाल की ज्यांना ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स असतात ते असे लो फील करतात. आणि कोण कोण असे आहेत की ज्यांनी स्किन प्रोडक्ट्स खूप वापरलेले आहेत, हेअर प्रोडक्ट्स खूप वापरलेले आहेत, त्याचे साईड इफेक्ट पण झालेले आहेत आणि त्याच्यापासून तुम्ही खूप फ्रस्ट्रेट झालाय, खूप वैतागलेले आहात. स्किन केअर प्रोडक्ट्स, हेअर केअर प्रोडक्ट्स आता तुम्हाला नकोशे वाटतात. कोण कोण आहे असं आपल्यामध्ये, ज्यांना असं वाटतं? चॅट बॉक्स मध्ये टाका. चॅटबॉक्स मध्ये येत नाही याचा अर्थ तुम्ही प्रोडक्ट्स यूज करत नाही आहेत किंवा तुम्ही फ्रस्ट्रेटेड झालेले नाही आहेत अजून. म्हणजे तुम्ही मिनिमम अमाऊंट मध्ये वापरताय आणि खूप कमी क्वांटिटी वापरताय. माझा आवाज क्लिअर आहे ना? हो. येस. हा टॉपिक घ्यायचं कारण काय?
तर मी याचा अभ्यास करत होते ना, त्यावेळेस मला असं लक्षात आलं, म्हणजे ओव्हरऑल जेव्हा आधीपासून अभ्यास करत होते त्यावेळेस पण मला, कारण मी डाएट चार्ट मध्ये जेव्हा टाकते की डाएट जेव्हा बनवताना हेअर लॉस झाला नाही पाहिजे, स्किन व्यवस्थित राहिली पाहिजे, सगळं बनवताना जेव्हा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येतं की मार्केटमध्ये काय चाललंय. स्किन केअर प्रोडक्ट, हेअर केअर प्रोडक्ट हे सर्रास वापरले जातातच. इवन आपले यंग मुलं जे असतात घरामध्ये ते इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स वगैरे वापरतात. तिकडे अशा ऍड केल्या जातात, किंवा काही इन्फ्लुएन्सर वगैरे असे हे करतात की ह्या ही हिरोईन अशी होती आधी, तिने हे सर्जरी केली किंवा तिने हे प्रोडक्ट्स वापरले, त्याच्यामध्ये बोटॉक्स म्हणा, ग्लुटाथेनचे इंजेक्शन्स आलेले आहेत सध्या, ते घेतात, सर्रास घेतले जातात, त्याचे साईड इफेक्ट्स बघितले जात नाहीत. थोडेशा म्हणजे इन्स्टंट रिझल्ट हवा आहे, यंग दिसायचंय, छान दिसायचंय, त्याच्या नावाखाली हे इंजेक्शन वगैरे घेतले जातात, बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली जाते. म्हणजे ते स्किन स्पेशालिस्टनी वगैरे द्यायला हवे, डॉक्टरांनी प्रॉपर द्यायला हवं. तर तसं होत नाहीये, हे कुठेही केलं जात आहे ट्रीटमेंट. अगदी रेस्टॉरंटमध्ये देखील वृद्धजनांच्या पार्टीज चालतात. म्हणजे हे याचा साईड इफेक्ट, खरं तर ते अँटीऑक्सिडेंट आहे, पण ह्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो जर त्याचा अतिवापर झाला तर. हे जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे देखील घ्यावं लागतंय. शिवाय जे ऑलरेडी काही ना काही म्हणजे हे यंग जनरेशनचं झालं. आपल्या म्हणजे थोड्याशा त्याच्या आधीच्या जनरेशनचं काय होतं, ऑलरेडी कुठले ना कुठले असे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरलेले आहेत, त्याचे साईड इफेक्ट्स देखील आलेले आहेत म्हणा, किंवा कुठले प्रोडक्ट्स वापरावे हे कळत नाहीये, किंवा मला प्रोडक्ट्स वापरायचे ते ठीक आहे, मेकअप वगैरे ठीक आहे, तो त्या त्या वेळेपुरता असं, पण मला लॉंग टर्म मध्ये सुंदर दिसायचंय, माझे केस चांगले असावेत असं ज्यांना वाटतंय, किंवा मला असं काय आहे की मी मला सतत यंग दिसायला आवडेल, माझे एजिंग कमी होईल, त्याच्यामुळे माझं हेअर लॉस जरुरीपेक्षा जास्त होणार नाही, किंवा मला काही मेडिकल कंडिशन आहे त्याच्यामध्ये मला माझं हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन जपायचंय, त्याला व्यवस्थित ठेवायचंय, अशांना देखील याची गरज आहे. म्हणून आम्ही हे सेशन घेऊन आलो आहोत. कोणाला कोणाला वाटतं हे गरजेचं आहे सगळ्यांना? तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं? मी काही स्टॅटिस्टिक्स मांडणार आहे तुमच्या समोर, त्याच्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल की याची गरज काय आहे. हा, बरोबर नॅन्सी मॅम. कोणाला कोणाला वाटतं की याची गरज आहे? माझा आवाज लो नाही आहे ना? यस. आहे ना गरज? यस. तुमच्या घरामध्ये कोण यंग मुलं असतील तर त्यांना देखील या सेशनला नक्की बोलवा, बसवा. ओके. चला तर मग स्टॅटिस्टिक पाहूयात. हेअर लॉस स्टॅटिस्टिक असे सांगतात की 60% पुरुषांना त्यांच्या एज ऑफ 50 पर्यंत बऱ्यापैकी हेअर लॉस झालेला असतो, टक्कल पडलेला असतो, केस भरपूर प्रमाणात गेलेली असतात. स्टॅटिस्टिक असं सांगतो, पण 40% लोकांना आहे ना. अं, आणि हे 60% जे जात आहेत त्यांचा अभ्यास करून ह्या 40% लोकांना देखील होऊ शकतो. तर याची काळजी घेणं गरजेचं आहे. रेशो जास्त प्रमाणात आहे, मला सांगायचा, माझा सांगायचा उद्देश असा आहे. आणि 50% महिलांना लाईफ टाईम हा प्रॉब्लेम चालू असतो हेअर लॉसचा. म्हणजे ते सतत सांगत असतात, ते एक्सपिरियन्स करत असतात की त्यांची 50 म्हणजे काही दिवस गळत नाहीत, काही दिवस खूप गळतात. बऱ्याच जणांचं असं होतं की माझा पावसाळा चालू झाला की हेअरफॉल होतो. बऱ्याच जणांचा थायरॉइड कंडिशन असते, महिलांमध्ये जरा जास्त असते, तर त्यामध्ये हेअरफॉल होतो. बऱ्याच जणांचं असं असतं न्यूट्रिशन डेफिशियन्सी झाली आहे, हेअर लॉस होतो. मग हे जे आहेत स्टॅटिस्टिक, हे याचं प्रमाण वाढत चाललंय, कमी नाही होत आहे. हे आणि बऱ्याच महिलांना आफ्टर 40 मेनोपॉज चालू झाला की हेअर लॉस व्हायला चालू होतो. बऱ्याच महिलांना पोनीटेल्स जे बांधतात, केस असं पूर्ण गच्च बांधून ठेवतात, त्याच्यामुळे देखील त्याच्यामुळे देखील काय होतंय, हेअर लॉस होतोय. आता सध्या देखील
काही मुलांमध्ये देखील पाहायला मिळतंय, मुलींमध्ये हे प्रॉब्लेम पाहायला मिळतात, हेअर लॉस, स्किन प्रॉब्लेम्स. ओके. त्यानंतर स्किनच्या बाबतीत असं आहे की 54% प्रॉब्लेम स्किनमध्ये आहेत आणि ज्यांना प्रॉब्लेम नाही ते फक्त 46%, म्हणजे रेशो हा जास्त वाढलेला आहे. अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, WHO म्हणणं असं आहे, 1.8 बिलियन लोकांना कधी ना कधी स्किन कंडिशन ही होतेच. म्हणजे याचा रेशो बघा, 1.8 बिलियन लोकांना हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे होतोच त्यांच्या लाईफ टाईम मध्ये कधी ना कधी, कारण ते प्रॉब्लेम फेस करतात. आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा की, मला चॅटबॉक्स मध्ये आन्सर हवंय तुमचं. जस्ट इमॅजिन करा, इथं कोण या नावाची व्यक्ती असेल तर तुम्ही ह्याच्यावर घेऊ नका. हे आमच्या क्लायंटचे हे आहेत. आम्ही फक्त नावं चेंज केली, एक्झॅक्टली नाव आम्ही इथे वापरलेलं नाहीये. रितू नावाची एक मुलगी आहे, IT जॉब आहे, हाय पेमेंट आहे तिला, एज ऑफ 30, म्हणजे 30 एज आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, कारण IT मध्ये आहे तर थोडासा जॉब स्ट्रेस वगैरे असतोच. हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, त्यामुळे काय झालेलं आहे, नेकवरती ब्लॅक ब्लॅक हे होतं बघा. बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल, काळसर पट्टा तयार होतो. आणि हे असं झालेलं आहे. वेट पण थोडं जास्त आहे, वेट जास्त, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे म्हणल्यानंतर थोडंसं वेट वाढतं. हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे म्हणजे भविष्यात थायरॉइड पण होऊ शकतो, PCOD पण होऊ शकतो. आणि ही व्यक्ती आहे, अनमॅरिड आहे. इमॅजिन करा तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला या व्यक्तीचं काय, म्हणजे काय होऊ शकेल. स्किन प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यानंतर दुसरी स्टोरी इमॅजिन करा. एक म्हणजे मेलची स्टोरी आहे ही. बिझनेस आहे त्यांचा, त्याच्यामध्ये स्ट्रगलिंग फेज चालू आहे अजून त्यांचा. एज ऑफ 32. गट प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. हेअर लॉस भरपूर झालेला आहे. म्हणजे असं म्हणू शकता की मेल बालनेस जो येतो तो त्यांना चालू झालेला आहे. आणि अजून ते अनमॅरिड आहे, लग्न झालेलं नाहीये. तर त्या प्रॉब्लेम मध्ये काय होऊ शकतं, जस्ट इमॅजिन. त्यानंतर तिसरी स्टोरी आहे प्रीती नावाची. ही एक होम मेकर आहे, हाऊसवाईफ आहे. तिच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे. एज ऑफ 36. हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे म्हटल्यावर नेकवर वगैरे काळं येऊ शकतं. थायरॉइड आहे त्याच्यात, थायरॉइड आहे. हेअरफॉल मस्त होतो त्याच्यात, म्हणजे होऊनच जातो म्हणजे हेअरफॉल. तर हिचं लाईफ कसं असू शकतं, जस्ट इमॅजिन. म्हणजे मी अशा स्टोऱ्या का सांगितल्या तुम्हाला, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरातील व्यक्तीला किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुम्हालाच असा कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय किंवा तुम्ही पाहत असाल. कोण कोण मला सांगा, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये कोणी कोणी अशा स्टोरी, म्हणजे याच्यापैकी रिलेटेड स्टोरी पाहिलेली आहे. तुम्ही रिलेट करता याला? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? रिअल स्टोरी आहे त्या? तुम्ही पाहिल्या असतील, तुमच्या आजूबाजूला पाहिल्या असतील. येस. येस, पाहिल्या असतील, पाहतही असाल कदाचित. उद्यापासून तुम्ही अजून इमॅजिन करून पाहाल, हो की नाही? ग्रेट. पहिलं सगळ्यात आधी हे सेशन स्टार्ट झालेलं आहे ऑलरेडी.
पण तुम्हाला एक्झॅक्टली या सेशनमध्ये काय काय मिळणार आहे ज्याच्याकरून तुम्हाला चॅटबॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहायचंय, ज्याचं तुम्हाला सरप्राईज पण मिळणार आहे, तुम्हाला गिफ्ट पण मिळणार आहे वेगळं असं एक. पण तुम्हाला हा सेशन पर्यंत का ऐकायचंय आणि या सेशन मध्ये मी काय काय सांगणार आहे तुम्हाला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एक टेस्ट घेणार आहे मी, जे हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअर साठी असेल. हेल्दी हे हेअर फॉल किंवा हेअर प्रॉब्लेम, स्किन प्रॉब्लेम होण्याचे कारण काय आहेत तीन, ते मी सांगणार आहे. 6 सिक्रेट सांगणार आहे हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअर साठी. मिथ्स वर्सेस फॅक्ट, बरेच मिथ्स असतात, त्याच्यावर फॅक्ट पण सांगणार आहे मी. काय काय न्यूट्रिएंट आहेत जे स्किन आणि हेअर साठी गरजेचे आहेत ते सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक सरप्राईज पण मिळणार आहे. त्यानंतर सुपर फूड्स पण मी सांगणार आहे स्किन आणि हेल्थ साठी. इंटरेस्टिंग? कोणाकोणाला इंटरेस्टिंग वाटतंय? कोण कोण लास्ट पर्यंत राहणार? चॅटबॉक्स मध्ये जास्तच काम करून घेते का तुमच्याकडून? नाही मॅडम, जेवणाची वेळ आहे असं असं तर काही नाही आहे ना? येस, बेनिफिशियल. थँक्यू नॅन्सी. येस येस येस, थँक्यू थँक्यू. आता सगळ्यांनी रेडी राहा, जरा अटेन्शन करा, द्या याकडे. आपण एक टेस्ट घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, हेअर प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे, थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आटोक्याच्या बाहेर न जात, म्हणजे आटोक्याच्या बाहेर जाण्याआधी मी मला त्याला काळजी घ्यायची आहे. मला त्याच्यातून बाहेर यायचंय. ओके? रेडी? कोण कोण रेडी आहे? कोण कोण रेडी आहे? येस 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 येस. ग्रेट ग्रेट. चला तर मग टेस्टला सुरुवात करूया. पहिलं अनहेल्दी हेअर कसे ओळखायचे ते आपण बघूया. हेअर लॉस टेस्ट चेक करायची आपल्याला. तुम्ही असं म्हणजे हात फिरवलात किंवा तुम्ही हेअर म्हणजे विंचरता त्यावेळेस जास्ती हेअर जास्त गळत आहेत का? बघा, 50 ते 50-60 केस गळणं हे नॉर्मल आहे. ते जिवंत माणसाचं लक्षण आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर गळत आहे तर हे म्हणजे जास्तीत जास्त 100 पर्यंत म्हणा ठीक आहे. ऍब्सल्युटली राईट. पण त्याच्याही पेक्षा जास्त गळत आहे किंवा सतत होत आहेत म्हणजे घरामध्ये बघितलं ना, सगळीकडे केसच केस सापडतात बरेच वेळ. हो की नाही? असं कोणाच्या बाबतीत होतंय? कारण सतत केस गळणं हे नॉर्मल लक्षण नाहीये. हा, तुम्ही विंचरताय त्यावेळेस ते जे डेड झालेत ते निघून येणं ते वेगळी गोष्ट आहे. पण सतत केस पडत राहतात, घरातून सगळे केसच केस सापडतात, हे चांगलं लक्षण नाहीये. तर तुम्हाला इथं टेस्ट करायचे, तुम्ही तुमच्या बाबतीत काय होतं. ड्रायनेस, स्किन मध्ये स्काल्प मध्ये ड्रायनेस आहे का? तुमच्या केसामध्ये हात फिरवायचे आणि ते फ्रिझी आहेत का किंवा तुटल्या म्हणजे लगेच असे तुटतात का? केसामध्ये हात फिरवला की लगेच तुटून हातात येतात का? हे काय आहे? ड्रायनेस किंवा तुटण्याची लक्षण आहेत. न्यूट्रिशन प्रॉपर नाहीये. स्काल्प चेक करायचं तुम्हाला. स्काल्प मध्ये डॅन्ड्रफ म्हणू शकता, डॅन्ड्रफ असू शकतो, रेडनेस असू शकतो, काही जणांना खाजवतं बघा, इचिनेस होतो. असे काही लक्षण आहेत तर तुम्हाला हे डॅन्ड्रफचं लक्षण असू शकतो, स्काल्पचा इश्यू असू शकतो. त्यानंतर शाईन टेस्ट. आता केसांना शाईन देखील असली पाहिजे म्हणजे हेल्दी एअर आहेत असं आपण म्हणू शकतो. तर हेल्दी एअर आहेत हे कसं करणार तुम्हाला? केसांना पाहिल्यानंतर असं वाटतं की डल आहेत, लाईफलेस आहेत हेअर, तर हे पुअर हेअरचं लक्षण आहे. हेअर शाईन नाही करत आहेत, डल आहेत, त्याच्यावर शाईन आणणं गरजेचं आहे. इलास्टिसिटी इलास्टिसिटी टेस्ट. तुम्ही असं केस ओढला की लगेच तुटून हातात येतो. मॉइश्चर कमी आहे केसांना तर काय म्हणायचंय? हे
चांगलं लक्षण नाहीये. इझिली ब्रेक होतात स्ट्रेच केल्यानंतर. तर हे अनहेल्दी हेअरचं लक्षण आहे. तर तुम्हाला पाहायचंय यातल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागू होतात आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःलाच मार्क्स द्यायचेत. आणि मी म्हणेन की याच्या बाबतीत आम्ही असं नाही ठेवलं की इतके मार्क्स मिळतील तुम्हाला, इतके मार्क्स. अजिबात नाही. एक जरी प्रॉब्लेम चालू असेल तुम्हाला, तर तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. कारण ही अशी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये की दोन प्रॉब्लेम चालू झालेत मग लक्ष देऊ, तीन प्रॉब्लेम चालू झालेत मग लक्ष देऊ, असं प्रॉब्लेम नाही येते. हे काय आहेत? लवकर लक्ष देण्याचे गरज आहे. एक जरी प्रॉब्लेम झाला असेल तर तिथल्या तिथले आपण ते मिटवायला हवेत. त्यानंतर हे अनहेल्दी स्किन. ओके. तुम्हाला लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे नॅन्सी मॅम. त्यानंतर अनहेल्दी स्किन. बघा, असा फ्लॅट हात ठेवायचा आहे आणि असं करायचंय, पिंच ऑफ स्किन. लगेच परत जातीये तर तुम्हाला काय करायचंय, म्हणजे 1 सेकंद जरी लागतोय, 2 सेकंद जरी लागतात, तरी काय म्हणायचंय, तुमचं म्हणजे डिहायड्रेशन झालेलं आहे, आतून स्किन डिहायड्रेट झालेली आहे. हे चेक करायचंय तुम्हाला. लगेच परत जातीये तर डिहायड्रेशन नाहीये. पण जात नाहीये याचा अर्थ तुम्हाला तुम्ही डिहायड्रेट आहात, आतून डिहायड्रेट आहात. पाणी पिण्याची गरज आहे. ओके, केली सर्वांनी? आता तुमच्या स्किनवरनं हात फिरवलात तुम्ही असं, तर खरबुडीत लागतं बघा, खरबडीत लागतं आपली स्किन. पिंपलचे असे हे लागतात स्किनवर, डाग लागतात. अशी इन इवन लागते, इवन लागत नाही, अनइवन लागते. पोर्सेस खूप आहेत, ड्रायनेस आहे. तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवल्यानंतर तुमच्या हाताला कसं लागतंय त्याच्यावर तुम्हाला ठेवायचं तुमच्या स्किनचं टेक्स्चर कसं आहे. जर हे बिघडलं असेल, खरबडीत लागत असेल, ड्राय लागत असेल, स्किनवर ते पॅचेस राहिले असतील, तर तुम्हाला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पोर्स चेक. तुम्हाला मिरर मध्ये बघायचे जवळ जाऊन. त्यामध्ये तुम्हाला मोठे मोठे असे पोर्स दिसतात, विजिबल दिसतात. म्हणजे तुमची स्किन एक्स्ट्रा ऑइली आहे, इम्बॅलन्स आहे, असं अनबॅलन्स आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे काय, ओपन पोर्स जास्त असणं म्हणजे ऑइल प्रोडक्शन जास्त होतं स्किनमध्ये, त्यामुळे देखील पिंपल्स येऊ शकतात किंवा त्यामुळे देखील तुमच्या स्किनवर प्रॉब्लेम येऊ शकतात. रेडनेस आणि इरिटेशन. तुम्हाला ते तर लगेच दिसून येतं. इन्फ्लेमेशन होतं म्हणजे सूज आल्यासारखं होतं, रेडनेस येतात, पॅचेस येतात, तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे. तर काय आहे, हे अनहेल्दी स्किनचं लक्षण आहे. हा, बऱ्याच वेळा की चुकीचे प्रोडक्ट्स वापरल्यानंतर इरिटेशन होणं हे वेगळी गोष्ट आहे. पण बऱ्याच वेळा म्हणजे तसं काही वापरलेलं नाहीये, सुटेबल वापरलं तरी देखील इरिटेशन होत आहे. काही जणांना नुसते उन्हात जरी गेलं तरी इरिटेशन होतं. अशा वेळी तुम्हाला चेक करायचंय की तुमची स्किन म्हणजे सेन्सिटिव्ह आहे खूप. रेड होते, बऱ्याच जणांची रेड देखील होते. चेक केलं सर्वांनी? ऑइल ऑइल ब्लोट टेस्ट. आता एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे, त्यानी फेसवर असं दाबून धरला की तुम्हाला त्याला ऑइल जाणवतं. बऱ्याच जणांना त्यांची ऑइली स्किन असते. ऍक्ने येऊ शकतात, ऍक्ने इश्यूज, अदर इश्यूज पण असू शकतात. किंवा टी झोन असतो बघा, टी झोन मध्ये देखील ऑइल प्रोडक्शन जास्त होतं. त्यामुळे देखील स्किनवर ऍक्नेज वगैरे येतात. ऍक्नेज जास्त वगैरे असतात. काही जणांना मोठ्या प्रमाणात येतात, काही जणांना लहान प्रमाणात येतात, काही जणांना असं देखील होतं की स्काल्प मध्ये डॅन्ड्रफ आहे.
कनेक्शन पहा. स्काल्पमध्ये डॅन्ड्रफ आहे तर फोरहेडवर देखील पिंपल्स येतात. म्हणजे फक्त फोरहेडवर पिंपल्स येतात तर पहिलं डॅन्ड्रफ चेक करायला हवा आपलं. डॅन्ड्रफ तर नाहीये ना? काय काय वाटतं तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये नक्की टाका. येस. इतकी ना. स्किन ड्राय विथ विंकल्स. एज नुसार होणं वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही काळजी नक्कीच घेऊ शकता. पुढे जाऊयात आपण. सर्वांनी टेस्ट केली. मला आन्सर देऊ नका, पण तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला कितपत काळजी घेणं गरजेचं आहे. आता कारण जाणून घ्यायचे त्याच्याबद्दल. कारण जाणून घेऊयात. कुणाकुणाला असं वाटतं की याच्याबद्दल काय कारण आहे, कशामुळे होतं, ते जाणून घ्यायचंय. बी ऍक्टिव्ह इन चॅटबॉक्स. कशामुळे होतं जाणून घ्यायचं. यस. यस. तर पहिलं रिझन आहे लेस स्लीप और स्ट्रेस. बघा, हेअर हेल्थ मध्ये आता याचा काय परिणाम होतो ते पाहूयात आपण. जेव्हा जेव्हा आपण झोप कमी घेतो त्यावेळेस काय होतं, आपला कोर्टिसॉल जो हार्मोन असतो तो वाढतो. ऑटोमॅटिक बॉडीमध्ये वाढतो. मग काय होतं याच्याने? कोर्टिसॉल वाढल्यामुळे जे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत, हेअरचे प्रॉब्लेम आहेत, ते वाढतात. हेअर ग्रोथ म्हणजे आपल्या झोपेच्या काळात, म्हणजे आपल्याला पुरेशी झोप मिळाली की झोपेच्या काळात काय होतं, आपली हेअर ग्रोथ चांगली होते, हेअर मेकिंग प्रोसेस चांगली होते, स्किनवर जो इलॅस्टिसिटी म्हणू शकतो आपण, ते सगळं वाढतं. रेस्टिंग फेज आहे ना ही. रेस्टिंग फेज मध्ये बॉडी चांगल्या प्रकारे जी वर्क करत असते ती ती वर्क होत नाही. त्यामुळे काय होतं, त्यामुळे काय होतं, स्ट्रेस. कॉर्टिसॉल वाढलाय म्हणजे काय, स्ट्रेस हार्मोन वाढलाय. स्ट्रेस हार्मोन वाढल्यानंतर देखील याच्यावर परिणाम होणार आहे, हेअर ग्रोथवर, हेअर फॉलवर. हेअर फॉल जास्त वाढणार आहे. ओके. त्यानंतर स्किन हेल्थ मध्ये काय होतं बघा. स्किन मध्ये काय होतं, डार्क डार्क सर्कल वाढतात. अर्ली एजिंग चालू होतं, म्हणजे तुम्हाला लगेच डार्क सर्कल जेव्हा वाढायला लागतात तेव्हाच लगेच एजिंग दिसायला लागतं. ओके. डलनेस, चेहऱ्यावर एक डलनेस असतो, एक तजेला असायला हवा स्किनवर, तो येत नाही. कारण झोप कमी झाल्यामुळे होतं काय, ते जी इलास्टिसिटी आहे ती कमी होते. तो ड्रायनेस स्किनवर दिसायला लागतो. करून कारण एक्स्ट्रा बॉडीसाठी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागते झोप कमी असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ठेवण्यासाठी. त्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम तुमच्या स्किनवर दिसायला लागतो. स्ट्रेस काय करतो, इन्फ्लमेशन बॉडीमध्ये तयार करतो. त्यामुळे जी स्किन रिपेअर व्हायला हवी ती होत नाही. त्यामुळे काय होतात, रिंकल्स, इलास्टिसिटी कमी होते, हेअर फॉल होतो, आणि डार्क सर्कल वाढायला लागतात. त्यानंतर आहे न्यूट्रिशन डेफिशियन्सी. हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण बऱ्यापैकी काही जणांना माहिती नसतं की नेमकं काय खायला हवं. तर न्यूट्रिशन डेफिशियन्सीमुळे होतं काय, हेअर मध्ये काय काय होतं ते बघूयात. लॅक ऑफ न्यूट्रिशन, व्हायटॅमिन बी, डी, ई, आयर्न, झिंक, प्रोटीन, हे काय आहेत, आपले महत्वाचे न्यूट्रिएंट आहेत हेअरसाठी. हे कमी प्रमाणात गेल्यामुळे त्या काय होतं, हेअर थिनिंग जास्त प्रमाणात होतं, हेअर लॉस जास्त प्रमाणात होतो, आणि ग्रोथ जी व्हायला हवी, म्हणजे काही जणांचे केस पटपट वाढत नाहीत पहा, तर ते काय होतं, स्लो ग्रोथ होते. त्यानंतर जेव्हा या डेफिशियन्सी जेव्हा असतात तेव्हा त्यावेळेस अॅनिमिया होतो. ऑक्सिजन सप्लाय, अॅनिमिया आहे म्हणजे काय होणार, ऑक्सिजन सप्लाय जो बॉडीला व्हायला हवा तितका म्हणावं होत नाही. आणि हेअर असं अशी गोष्ट आहे
की बॉडीसाठी अदर पार्ट्स, अदर ऍक्टिव्हिटीज हे मस्ट असतात, ते करावंच लागतात. आणि हेअर असा गोष्ट आहे की मग उरलं सुरलं काय ते हेअरला, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. ओके. तर मग असं होतं, बाकी न्यूट्रिएंट सगळीकडे पोहोचलं, मग हेअर साठी राहिलंच नाही, मग मिळणार कुठून? त्यामुळे देखील हेअरफॉल, केस न वाढणे असे प्रॉब्लेम्स चालू होतात. बऱ्याच वेळा आपल्याकडे, बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा इंडियन डाएटमध्ये प्रोटीनची डेफिशियन्सी असते. त्यामुळे काय होतं, वीक, आता बॉडीला पूर्ण द्यायचंय, प्रोटीन द्यायचे, एनर्जी द्यायचे, ग्रोथ करायचे. मग हे सर्व ग्रोथ हार्मोन्स किंवा ग्रोथ, मसल ग्रोथ, बाकी सगळी ग्रोथ होत असताना केस ही लास्टला येतात, हेअर हे लास्टला येतात. त्यामुळे काय होतं, त्यांना पुरेसं न्यूट्रिशन मिळत नाही. त्यामुळे केस तुटणे, दुबंगणे असले प्रकार होतात. त्यानंतर स्किनच्या बाबतीत काय होतंय बघूयात आपण. बघा, स्किनसाठी गरजेचं आहे व्हायटॅमिन ए, सी, ई, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स. हे काय होतात, जे पुरेशा प्रमाणात जर मिळाले नाही, ते रिंकल्स चालू होणार, म्हणजे फ्लॅकी स्किन, ड्राय स्किन म्हणू शकतो, किंवा असं बऱ्याच वेळा थंडीत होतं बघा बऱ्याच जणांना, तसा प्रकार व्हायला लागतो. किंवा इलास्टिसिटी म्हणजे असं तजेला म्हणतो, किंवा एकसारखी इवन स्किन असते ती निघून जाते. व्हायटॅमिन सी डेफिशियन्सीमुळे काय होतं, कोलेजन प्रोडक्शन थांबतं किंवा कमी होतं. त्यामुळे काय होतं, प्रीमॅच्युअर एजिंग चालू होतं. म्हणजे लवकरच वयस्कर असलेच आहे, म्हणजे बऱ्याच जणांना असं म्हणतो ना, की एज कमी असतं पण वाटतं जास्त, तसा प्रकार होतो. किंवा ड्राय स्किन होऊन जाते. ड्राय स्किन झाल्यानंतर मग पिगमेंटेशन वगैरे होणं, कारण ड्राय स्किन झाल्यानंतरच पिगमेंटेशनचं जास्त प्रमाण हे वाढतं. त्यानंतर गट हेल्थ. गट हेल्थ आपल्याला माहितीच आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गट हेल्थ कसं आहे, जेव्हा आपण सगळं खातोय, बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही सगळं खातो, म्हणजे भारीतलं वस्तू खातोय, हे ऑर्गेनिक खातोय. ड्रायफ्रुट्स मध्ये पण जर आम्ही घ्यायला गेलो तर 500च्या ऐवजी 700 वाला घेतो, सगळं चांगलं खातोय, व्यवस्थित खातोय. पण जर तुमच्या बॉडीला सगळे न्यूट्रिएंट मिळावे असे वाटत असतील, तर गट हेल्थ गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठं कारण आहे गट हेल्थ, आपल्या हेअर लॉस किंवा स्किन प्रॉब्लेम. जर व्यवस्थित पोट साफ होत नसेल, किंवा कॉन्स्टिपेशन राहत असेल बऱ्याच वेळा, किंवा व्यवस्थित होत नाही, गटचे कुठलेही प्रॉब्लेम चालू असतील, तर त्यावेळेस होतं काय, ऑब्झर्प्शन, न्यूट्रिएंटचं ऑब्झर्प्शन व्यवस्थित होत नाही. मग ऑब्झर्प्शन व्यवस्थित झालं नाही, किंवा कमी प्रमाणात जरी झालं तरी होतं काय, कुठल्या कुठल्या पार्टला किती प्रमाणात द्यायचे हे बॉडीला समजत नाही. मग बाकी अदर पार्टला, बाकी जे एनर्जी प्रोडक्शन होणार आहे तिथे जास्त द्यावं लागतं. त्यामुळे काय होतं, हेअर आणि स्किन, हेअर तर सगळ्यात लास्ट आलं, स्किनला त्या त्याच्या आधी आलं. मग काय होतं, ह्याच्यामुळे स्किन हेल्थ बिघडते. बऱ्याच जणांना ॲक्ने, इन्फ्लमेशन, इम्बॅलन्स, बॅक्टेरिया वाढतात स्किनमध्ये, टॉक्सिन्स वाढतात. त्यामुळे बघा, टॉक्सिन्स वाढले म्हणजे आपल्याला कोणतरी असं, आधीच्या लोकांना खूप माहिती असायचं, म्हणजे ऍक्ने वगैरे आले, पिंपल्स वगैरे आले, तर ते लोक म्हणायचे की पाणी कमी पिलायस का, किंवा पाणी कमी पिते का. कारण त्यांना माहिती असायचं की पाणी पिलं नाही तर टॉक्सिन्स बॉडीमधून जाणार नाहीत, व्यवस्थित फ्लश आउट होणार नाहीत. फ्लश आउट होणार नाही तर मग गट हेल्थ बिघडणार, गट हेल्थ बिघडणार तर मग हे हेअरचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, अदर प्रॉब्लेम सगळे चालू होणार. म्हणजे गट हे काय आहे, मेन आहे, जिथून आपण खातो आणि तिथून सगळे न्यूट्रिएंट मिळणार आहेत. आणि आपण त्याला सेकंड ब्रेन देखील म्हणतो. मग याच्यातून सगळे न्यूट्रिएंट पास आउट होणार आहेत, सगळे न्यूट्रिएंट मिळणार आहेत. गट हेल्थ आपली चांगली ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, डेली आपलं पोट क्लीन होत आहे का, व्यवस्थित राहत आहे का, काही प्रॉब्लेम तर नाही आहेत ना, हे बघणं गरजेचं आहे. आता काही अजून कारण आहेत याच्या व्यतिरिक्त, ही 3 कारणं मेन आहेतच, मस्टच आहेत.
ती बघणं गरजेचंच आहे. त्यानंतर दुसरं अजून काही कारणं आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे डिहायड्रेशन. बऱ्याच जणांना पाणी कमी पिण्याची सवय असते किंवा ओघाने त्यांच्याकडून होऊन जातं किंवा कामात विसरले जाऊ शकतात. अगदी घरात राहणाऱ्या महिला देखील डिहायड्रेशनच्या शिकार असतात. कारण कामाच्या ह्याच्यामध्ये त्या विसरून जातात की पाणी प्यायचं देखील. मग काही जणांचं बाहेर जे काम करतात त्यांचं तर विचारायचंच नाही की कामामुळे विसरून गेलो, वेळच मिळाला नाही. असं देखील होतं. बऱ्याच जणांना वॉशरूमचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे देखील पाणी पिण्यात येत नाही, त्यावेळेस देखील डिहायड्रेशन होतं. त्यानंतर आहे हर्ष स्किन केअर प्रोडक्ट्स वापरले जातात. म्हणजे केमिकल वाले प्रोडक्ट्स वापरले जातात, बघून घेतले जात नाहीत. किंवा जाहिरातीला बळी पडतो. जाहिरातीतले प्रोडक्ट्स त्यातले बघितले आणि ते खरेदी केले. अ, ते वापरले जातात. त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम होतो. हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे. हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं काय आतून हार्मोनचा बिघाड झालेला आहे. त्याचा रिफ्लेक्शन कुठे येणार आहे? स्किनवर आणि तुमच्या हेअरवर देखील येणार आहे. हार्मोनल इम्बॅलन्स झाला म्हणलं की लाईफस्टाईल डिझिजेस येऊ शकतात, जसं की थायरॉइड वगैरे येऊ शकतो. थायरॉइड मध्ये बेसिकली हेअर फॉल खूप होतो बऱ्याच जणांचा. हायपो असेल, हायपर असेल तरी देखील हेअर फॉल भरपूर प्रमाणात होतो. हार्मोनल इम्बॅलन्स कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पोल्युशन आहे. पोल्युशन सगळीकडेच वाढलेलं आहे. सिटीमध्ये जर बघायला गेलं तर जास्त प्रमाणात पोल्युशन झालेलं आहे आणि याचा कुठे ना कुठे आपल्या स्किनवर, आपल्या हेअरवर परिणाम होतो आहे. आपल्या स्किनवर जास्त प्रमाणात याचं पोल्युशनचा केअर म्हणजे स्किन केअर रुटीन फॉलो केले जात नाही. बऱ्याच वेळा कंटाळा केला जातो किंवा म्हणावा तसा वेळ मिळत नाही. त्यामुळं स्किन केअर रुटीन फॉलो केले जात नाही, त्यामुळे देखील प्रॉब्लेम येतो. आणि ऍक्सेसिव्ह शुगर अँड जंक फूड इटिंग ज्यांचं असतं त्यांना देखील स्किन प्रॉब्लेम्स असतात. आता अदर रिझन फॉर हेअर प्रॉब्लेम, हीट आणि केमिकल डॅमेज. बऱ्यापैकी ते हेअर स्ट्रेटनिंग करण्याच्या नावाखाली केसांना भरपूर प्रमाणात हीट दिली जाते किंवा केमिकली असे प्रोडक्ट्स वापरले जातात स्ट्रेटनिंग करण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी. वेगवेगळे हेअर हे करतात, स्टाईल करतात. त्यावेळी देखील ते हीट वापरली जाते किंवा केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे देखील हेअर प्रॉब्लेम्स चालू झालेले आहेत. स्काल्प इश्यू. स्काल्प मध्ये मग जर व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा ऑइलिंग वगैरे व्यवस्थित झालं नाही तर हेअर फॉल होणं किंवा इचिनेस होणं, ड्रायनेस होणं, डॅन्ड्रफ होणं असे प्रकार घडतात. काही जण म्हणजे हेअरच्या बाबतीत खूप वॉश करतात. ओव्हर वॉश असतो म्हणजे आठवड्यातून 3-4 वेळा धुणार असा प्रकार होतो महिलांच्या बाबतीत. काही जण अंडर वॉशिंग असतात म्हणजे बिलकुलच कमी प्रमाणात धुण्याचा केस वॉश करत नाही, हेअर वॉश करत नाही. तर त्यांच्या बाबतीत देखील हेअर प्रॉब्लेम चालू होतो. त्यानंतर एज पण मॅटर करतं. जसं जसं एज वाढत जातं तर ते हे नॅचरल आहे की थोडेफार हेअर थिनिंग होऊ शकतं. त्यानंतर एन्व्हायरमेंटल डॅमेज आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स देखील येतात, ते देखील यूज केले जातात, त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम येतो. त्यानंतर टाईट हेअरस्टाईल. बऱ्याच जणांची जी हेअरस्टाईल असते इतकी टाईट असते की त्याच्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण किंवा डॅमेज होण्याचं प्रमाण हे देखील वाढतं. काय लूज अशी वेणी किंवा घरी असलात तर वेणी घालणं गरजेचं आहे. किंवा व्यवस्थित ती बांधून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकेशन. काही कंडिशन असतील अशा, आता की जसं की थायरॉइड आहे. थायरॉइड आहे तर मग तुम्ही मेडिसिन्स घेताय किंवा अदर कुठले प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये मेडिसिन्स घेताय तर साईड इफेक्ट त्याचा हा होतोच. त्यामध्ये देखील भरपूर केस जातात. हे काय आपल्या हातात नसतं, पण मेडिसिन रिव्हर्स करणं आणि मग त्याच्यातून बाहेर निघणं हे त्याच्यावर नक्कीच सोल्युशन असतं. बऱ्यापैकी समजलं सर्वांना काय प्रॉब्लेम्स येतात आणि कशामुळे होतं. लक्षात आलेलं आहे सर्वांना. आता आपण जाणार आहोत 6 सिक्रेट जे हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअर साठी गरजेचे आहे. कोणाकोणाला जाणून घ्यायचंय 6 सिक्रेट?
जे हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअर साठी गरजेचे आहे. येस. बस एकट्यालाच जाणून घ्यायचंय. ओके, मनाली मॅडम, वैभव सर, दरेकर मॅडम, नीतू, येस, नॅन्सी मॅम. चला. आता इन्क्रीज वॉटर लेवल. काय करायचंय? हेअर हेअर आणि स्किनसाठी दोन्हीसाठी वॉटर लेवल वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पाणी कमी पिल्यामुळे डिहायड्रेट स्किन डिहायड्रेट होते, कमी ग्लो येतो. तर ह्याच्यासाठी 8 ते 10 ग्लासेस पाणी पिणं गरजेचं आहे. शिवाय तुम्हाला असे वॉटर रिच फूड देखील कंझ्युम करावे लागतील, जसे की कुकुंबर असेल, ऑरेंजेस असतील, वॉटरमेलन असेल. फ्रुट्स मध्ये जास्त प्रमाणात असतंच. तुम्ही डेली 1 ते 2 फ्रुट्स डेली घ्यायला हवेत, ज्याच्यामुळे याचं प्रमाण कमी होतं. आता वॉटर लेवल 8 ते 10 ग्लास हे बेसिक सांगितलेलं आहे इथे. तर प्रत्येकाने चेक करायचं की आपलं वजन जेवढं आहे, 20 किलोला 1 लिटर याच्याप्रमाणे वॉटर घ्यायचं आहे. ओके. 20 kg आपल्या वजनाप्रमाणे 1 लिटर वॉटर असं घ्यायला हवं. त्यानंतर आहे शुगर इंटेक. शुगर इंटेक काय करते? हे प्रोसेस केली जाते शुगरला, त्यामुळे काय होतं? जे इन्फ्लमेशन वाढवतं, ऍक्ने करतं, आपल्या चेहऱ्यावरचा तजेला निघून जातो शुगरमुळे. मग शुगर खायला हवी का? इव्हन शुगर म्हणजे डायरेक्ट शुगर नाही, शुगर टाकलेले कोणतेही प्रोडक्ट्स असतील, पॅकेट फूड असतील, स्वीट असतील, किंवा स्वीट मार्ट मधून स्वीट खाण्याची ज्यांना आवड असते त्यांना भरभर की स्वीट जे असतात ते असले नाही पाहिजेत. ओके. याच्यामुळे काय होणार आहे? बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढणार आहे, ऍक्ने वाढणार आहेत. प्रोसेस फूड टोटली बंद करायचं, ज्याच्यामधून शुगर वाढणार आहे. याच्या बदल्यात तुम्हाला काय करायचंय? जेव्हा जेव्हा शुगर क्रेविंग होतात, हा, बऱ्याच जणांना असं म्हणणं असेल की नाही, आम्हाला चहा पिण्याची सवय आहे. तर चहा पिण्याची सवय ही याच्यासाठी खूप घातक असू शकते. कारण याच्यामधून शुगर तर जातेच जाते, आणि सकाळी सकाळी घेण्यात येतं. त्यामुळे होतं काय? कुठे ना कुठे जाऊन ती आपल्या म्हणजे ऑर्गन्सवर परिणाम करते, त्याच्यासोबत आपल्या स्किनला देखील ती डॅमेज करू शकते. त्यामुळे चहा बंद असावा. त्याच्याऐवजी तुम्ही फ्रेश लेमन वॉटर घेतलं तर सर्वात बेस्ट राहतं. आणि कंटिन्युअसली काही दिवस तुम्ही लेमन वॉटर घेतलं, किंवा वेगवेगळे असे फॉर्म्युलेज आहेत जे घेतल्याने तुमचा चहा पूर्णपणे बंद होऊ शकतो. त्यानंतर आपण जाणार आहोत फ्रुट्स. फ्रुट्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात आपल्या ह्याच्यामध्ये. हे काय असतात? रिच इन अँटीऑक्सिडंट. जे फ्रुट्स असतात, बेरीज, ऑरेंजेस, ऍपल, जे सीझन वाईज फ्रुट्स असतात, मी सजेस्ट करेन सीझन वाईज जे काही फ्रुट्स मिळतात तुम्हाला, ते फ्रुट्स नक्की खा. याच्यामुळे काय होतं? ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे तो कमी होतो, एजिंग स्लो होऊन जातं, आणि ती डॅमेज होते ते होणार नाही. डॅमेज कमी व्हायला सुरुवात होते. ह्याच्यामध्ये काय होतं? हायड्रेशन आणि व्हायटॅमिन्स पण मिळतात. तर वॉटरमेलन असेल, ऑरेंजेस असेल, ग्रेप्स असतील, ह्याच्यामुळे काय होतं? चांगली स्किन हायड्रेट होते. शिवाय आपल्याला स्किनसाठी इसेन्शियल व्हायटॅमिन्स देखील मिळतात, जसं की ए, व्हायटॅमिन सी. ऑरेंज मध्ये व्हायटॅमिन सी आहे. तर मग असे व्हायटॅमिन्स मिळतात ज्यामुळे कोलॅजन प्रोडक्शन वाढतं, ज्याच्यामुळे स्किनवर ग्लो येतो. प्रोमोट्स हेअर ग्रोथ. बनानाज असेल, आवाकोडस असेल, आवाकोडस घ्यायलाच हवं. आपल्याकडे मिळतात, नाही गरज नाही आहे त्याची. तर असे जे बायोटिन रिच कंटेंट असलेले घटक आहेत ते म्हणजे फ्रुट्स मध्ये जास्त असतात. पोटॅशियम जास्त असतं, जसं की बनाना आहे. ह्याच्यामुळे काय होतं? हेअर स्ट्रेंथ वाढते. जे ब्रेक होतात ते ब्रेक व्हायला कमी होत. आता तिसरं आहे, चौथा आहे, फॉलो हेअर हेअर अँड स्किन केअर रुटीन.
बऱ्याच जणांचं हेअर आणि स्किन केअर रुटीन नसतं. तर हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं. याच्यामुळे काय होतं, वेळच्या वेळी वॉश करणं, जे आपल्याला केमिकल नसलेले प्रोडक्ट्स, अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल नसलेले प्रोडक्ट्स, टॉक्सिन्स, ज्याच्यामधून टॉक्सिक स्किन होणार नाही, असे प्रोडक्ट जे आपल्याला यूज करायला हवे, आपल्याला जे सूट होतात ते रुटीन फॉलो करायला हवं. डेली स्किन केअर रुटीन फॉलो करायला हवं. क्लीन केलं पाहिजे, टोनअप केलं पाहिजे, मॉइश्चराईज केलं पाहिजे, आपल्याला सूट होईल अशी सनस्क्रीन यूज केली पाहिजे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की फक्त उन्हाळ्यातच स्किन सनस्क्रीन वापरावी किंवा बाहेर जाताना सनस्क्रीन वापरावी, तर असं नाहीये. जे आपल्याला सूट होईल असं सनस्क्रीन आपण यूज करायला हवं. 12ही महिने सनस्क्रीन यूज करायला हवी. महिलांच्या बाबतीत तर खूप काळजी घ्यायला हवी की आपण गॅसच्या समोर देखील जातो, तिथून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात म्हणजे गॅसच्या समोर उभं राहून देखील टॅनिंग होऊ शकतं. तर सनस्क्रीन ही नक्की यूज करायला हवी, 12ही महिने यूज करायला हवी. हेअर वॉश व्यवस्थित करायला हवा. 2 ते 3 वेळा आठवड्यातून हेअर वॉश करायला हवा, ज्याच्यामुळं आपल्या केसांमधलं ऑइल न्यूट्रल राहतं. शिवाय सल्फेट फ्री शॅम्पू जे काही यूज करताय तुम्ही त्यात बघून घ्या. कंडिशनर जे काय असतील ते तुमच्या सूट होतील असे कंडिशनर वापरा, आणि असं स्किन केअर आणि हेअर केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर करणं गरजेचं आहे. हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे हेअरला देखील. म्हणूनच कंडिशनर असतील जे तुमच्या हायड्रेट ठेवतील केसांना, सिरम असतील, हेअर ऑइल असतील, ऑर्गन ऑइल सारखे हेअर ऑइल म्हणू शकता तुम्ही, असे जे हेअर ऑइल आहे ते तुम्ही यूज करा, ज्याच्यामुळे तुमचे स्किनला मॉइश्चरायझर मिळेल आणि ब्रेक जे होत आहे त्याच्यापासून प्रिव्हेन्शन मिळेल. त्यानंतर एक्सरसाइज. आता तुम्ही म्हणाल की एक्सरसाइज आणि स्किन आणि हेअरचा काय संबंध असेल? संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. याच्यामुळं काय होतं बघा, ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं होतं, त्यामुळं स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो. स्काल्प हेल्दी होतं. न्यूट्रिएंट चांगल्या प्रमाणात मिळतात एक्सरसाइज केल्यामुळं. ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रमाणात वाढतं. ऑक्सिजन बॉडी म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेकला जाता किंवा प्राणायाम करता, म्हणजे जास्त हे करतात, त्यामुळं काय होतं, सगळे पोर्स तुमचे ओपन होतात बॉडीचे, त्यामुळे सगळं ऑक्सिजन व्यवस्थित घेतला जातो. त्यामुळे काय होतं, ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रमाणात होतं. ट्रेकला जाऊन बघा कधीतरी तुम्ही, इतका म्हणजे घाम येतो. घाम आल्यानंतर ते पोर्स जेव्हा ओपन होतात ना, सगळीकडून ऑक्सिजन बॉडी ऑब्झर्व करायला लागते, त्यामुळे काय होतं, स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो. स्ट्रेस कमी होतो एक्सरसाइज केल्यामुळे. एक्सरसाइज स्ट्रेस, कोर्टिसॉल कमी करतं, त्यामुळे काय होतात, ऍक्ने, हेअर लॉस, स्किन इश्यूज कमी होतात. डिटॉक्सिफाय होतं स्किन. गट हेल्थ इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळं इन्फ्लमेशन कमी होतं. गुड बॅक्टेरियाज वाढतात स्किनमध्ये गट हेल्थ इम्प्रूव्ह केल्यामुळे. एक्झिमा किंवा स्काल्प इरिटेशन वगैरे जे आहे ते चांगलं होतं गट हेल्थ इम्प्रूव्ह केल्यामुळं. बेटर बेटर न्यूट्रिशन ऑब्झर्प्शन होतं, म्हणजे जे काही तुम्ही खाताय ते न्यूट्रिएंट ऑब्झर्प्शन व्यवस्थित होतं, ज्यामुळे जे स्किनला गरजेचे आहेत किंवा हेअरसाठी गरजेचे आहेत, जसं की बायोटीन, झिंक, व्हायटॅमिन A, C, D, हे जे क्रुशियल व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, हे आपल्या बॉडीला चांगल्या प्रमाणात मिळायला चालू होतं. शिवाय डिटॉक्स म्हणजे व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे स्किन आणि स्किनवरचा डलनेस, टॉक्सिन्स ऑटोमॅटिक फ्लश आउट झाल्यामुळे, टॉक्सिन्स निघून गेल्यामुळे काय होतं, स्किनवरचा डलनेस कमी होतो. अजून एक आहे, इथं तुम्ही चांगल्या प्रमाणात डिटॉक्स करू शकता. आपलं जे डिटॉक्स प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही 4 ते 6 महिन्यातून केलं वरचेवर, तर चांगल्या प्रकारे डिटॉक्सिफिकेशन होतं. गट हेल्थ तुमची चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होते. कारण जेव्हा आपण हे डिटॉक्स करून घेतो त्यावेळेस तुमचे गुड बॅक्टेरिया तसेच राहतात, बॅड बॅक्टेरिया फक्त निघून जातात.
कॉन्स्टिपेशन, गॅसेस, ऍसिडिटी अशा प्रकार जे असतात ते देखील निघून जातात. आणि चांगल्या प्रकारे गट इम्प्रूव्ह झाल्यामुळे ऑब्झर्प्शन चांगलं होतं व्हायटॅमिन मिनरल्स जे आपल्याला गरजेचे आहेत. आणि स्किनवर आणि हेअर लॉसमध्ये खूप चांगल्या प्रकारे फरक पडतो. सर्वांना समजले 6 सिक्रेट्स? कोणाकोणाला समजले? कंडिशनर फॉर्म्युला मी सांगू नाही शकत, प्रत्येकाचा सुटेबल हा वेगळा असू शकतो. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये केमिकल फ्री असले पाहिजेत असे बघून घ्या नॅन्सीना. फक्त वैभव सरच ऐकतायत सेशन, बाकीचे नाही ऐकत आहेत? बाकीच्यांनी सर्वांनी ऐकले 6 सिक्रेट? येस. 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 थँक्यू. आता काय मिथ्स आहेत वर्सेस फॅक्ट आहेत, आपण ते पाहणार आहोत. ऑइली स्किन डझंट नीड मॉइश्चरायझर. म्हणजे बऱ्याच जणांचं असं मिथ असतं की ऑइली स्किन आहे ना माझी, मला मॉइश्चरायझरची गरज नाहीये. तर फॅक्ट असं आहे, इवन ऑइली स्किन नीड हायड्रेशन. मॉइश्चरायझर हेल्प मेंटेन द स्किन मॉइश्चर बॅरियर. आणि तुमचं जे ऑइल प्रोडक्शन आहे किंवा ओव्हर प्रोडक्शन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी तसे जे मॉइश्चरायझर येतात क्रीम बेस, ते मॉइश्चरायझर जरूर वापरावं. असं समजू नये की माझी ऑइली स्किन आहे म्हणून मला मॉइश्चरायझरची, एक्स्ट्रा मॉइश्चरायझरची गरज नाहीये. हे एक मिथ आहे. दुसरं मिथ आहे, नॅचरल इन्ग्रेडियंट्स आर ऑलवेज बेटर फॉर युअर स्किन. तर असं नाहीये, काही केमिकल्स असे असतात, हे आता पॉइझन EVY हे असं आहे की जे तुमच्या स्किनचे इरिटेशन, पॅच टेस्टिंग हे गरजेचे असतात. म्हणजे काही केमिकल पण असे असतात जे तुमच्या स्किनला सुटेबल असतात, ते वापरणं गरजेचं असतात. फक्त नॅचरल इन्ग्रेडियंट्स असलेले पाहिजेत असं नाहीये. त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स असे असतात जे तुमच्या स्किनला सूट होतात, इरिटेशन कमी करतात. तर ते घेणं, ते असणं देखील गरजेचं आहे. म्हणजे बघून घ्यायचंय. आता हे काय आहे, म्हणजे ही एक झाड आहे, म्हणजे बेल आहे, झाड आहे असं म्हणू शकतो. हे जे आहे हे काय आहे, इरिटेशन करतं स्किनला. हा, मगाशीच मी हा मिथ कव्हर केलेला आहे तसा. सनस्क्रीन म्हणजे इतर वेळेला किंवा पावसाळ्यात क्लाउडी वातावरण असेल त्यावेळेस सनस्क्रीन वापरण्याची गरज नाहीये. तर असं नाहीये. फॅक्ट्स मध्ये इव्ही रेज जे असतात त्याच्यापासून म्हणजे क्लाउडी असू दे वातावरण, पावसाळा असू दे, कोणताही वातावरण असू दे, आपल्याला सनस्क्रीन ही गरजेची असते. पूर्ण वर्षभर कोणतंही वेदर असू दे, महिलांना तर त्याची जास्त गरज असते. हेअर प्रोडक्ट कॅन रिपेअर स्प्लिट एंड. असं नाहीये. तर स्प्लिट एंड्स कॅन नॉट बी रिपेअर्ड, दे नीड टू ट्रिम. प्रोडक्ट्स आर कॅन टेम्पररली सील, बट ते डॅमेज थांबवत नाहीत. ते टेम्पररी आहेत, ते टेम्पररी म्हणूनच यूज करायचे. असे म्हणजे हेअर प्रोडक्ट घेताना बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, हे म्हणजे माझं सोल्युशन आहे. तर असं नाहीये, ते टेम्पररी आहेत. ते आपलं सोल्युशन असू शकत नाही, ते डॅमेज थांबवू शकत नाही. नंतर मी तर आहे, हॉट वॉटर ओपन पोर्स अँड कोल्ड वॉटर क्लोज देम. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की मी हॉट वॉटर घेतलं तर ओपन पोर्स होतील, कोल्ड वॉटर ते थांबवतं. तर असं नाहीये. पोर्स हे ओपन होत नाहीत किंवा क्लोज होत नाहीत, ते स्लाइटली होत असतात, स्लाइटली होत असतात. वाईल तुम्ही म्हणजे कोल्ड वॉटर वापरा किंवा हॉट वॉटर वापरा, हे असं काही होत नाही. म्हणजे किंवा पप्पीनेस त्याच्यामुळे जातो असं काही नाहीये. पोर्स साईज ही वाढत किंवा काही नाहीये. हे म्हणजे कोल्ड वॉटर वापरा, हॉट वॉटर वापरा, याच्यामुळे काही होत नाही.
तर हे ऑलरेडी ओपन किंवा बंद होणं हे त्यांची प्रोसेस चालू असते. त्यानंतर मिथ्स आहे की स्क्रबिंग युअर फेस हार्डर मेक्स इट क्लीनर, म्हणजे खूप जास्त घासून क्लीन केलं तर माझी स्किन क्लीन होईल, असं नसतं. ओव्हर स्क्रबिंग कॅन इरिटेट द स्किन अँड, म्हणजे बऱ्याच वेळा खूप खूप घासून घासून क्लीन केलं जातं, तर असं काही करायची गरज नाहीये. तर ते म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल निघून जाईल, म्हणजे ऑइली स्किन असेल तर त्याच्यावरचं ऑइल निघून जाईल, असं काही नाहीये. इवन ते जास्त ड्राय करू शकते, ब्रेकआउट्स करू शकते स्किनला तुमच्या. तर जेंटल मसाज करायचा असतो, म्हणजे हलक्या हाताने मसाज करायचा असतो. बऱ्याच जणांना पुरुषांच्या बाबतीत असं होतं की माझी स्किन म्हणजे महिलांच्या तुलनेने पुरुषांची स्किन थोडीशी जास्त हे असते, तर मग जास्त प्रमाणात घासायचं असं काही नाहीये. स्किन हा खूप सेन्सिटिव्ह असते, नाजूक असते, तर त्याला तसंच हे करणं गरजेचं आहे. नंतर सातवं मिथ आहे, डॅन्ड्रफ इज कॉज बाय ड्राय स्काल्प. हा फक्त ड्राय स्काल्पमुळे होतो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर असं नाहीये. डॅन्ड्रफ इज टिपिकली कॉज बाय द फंगस, नॉट ऑइली स्काल्प, नॉट ड्रायनेस. ओव्हर वॉशिंग कॅन, हे ओव्हर वॉश केल्यानंतर होऊ शकतो, असं म्हणू शकता. किंवा डॅन्ड्रफ हा एक फंगस आहे, तो जो जमा झालेला आहे, तो ऑइली स्काल्पमुळे जमा झालेला नाही ना, डार्क ड्राय ह्याच्यामुळे जमा झालेला नाहीये. ओव्हर वॉशिंगमुळे कदाचित होऊ शकतो. अँटी एजिंग एजिंग प्रोडक्ट्स कॅन बी कम्प्लिटली इरेज द रिंकल्स, म्हणजे कोणतेही प्रोडक्ट्स असे वापरले की माझे सगळे रिंकल्स निघून जातील आणि स्किन इवन होईल, असं काही नसतं. अँटी एजिंग प्रोडक्ट्स कॅन बी इम्प्रूव्ह स्किन टेक्स्चर, ते काही स्किन टेक्स्चर हे करतील, थोडस रिंकल्स काही प्रमाणात घालवतील, पण प्रिव्हेन्शन करतील, पण नॉट ओके म्हणजे पूर्णपणे त्याच्यातून बाहेर काढतील याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे फक्त प्रोडक्ट्सवर अवलंबून राहणं हे चुकीचं राहील. त्यानंतर काही न्यूट्रिएंट आहेत जे हेल्दी हेअर आणि हेल्दी स्किनसाठी गरजेचे असतात, जे मस्ट असतात. त्यामधला पहिला आहे व्हायटॅमिन ए. व्हायटॅमिन ए काय करतो? अँटीऑक्सिडंट आहे खूप चांगल्या प्रकारात, त्यामुळे हा काय करतो? प्रोडक्शन क्लोज पोर्स. त्यानंतर व्हायटॅमिन ई, नंबर ऑफ अँटी एजिंग व्हायटॅमिन, हा काय करतो? त्यानंतर व्हायटॅमिन बी ए विथ अडिक्वेट प्रोटीन्स मेक, तुमचे हेल्दी हेअर डेव्हलप करण्यासाठी व्हायटॅमिन हे गरजेचं आहे, त्याला प्रोटीन सोबत व्यवस्थित मात्रेमध्ये घेणं गरजेचं आहे. त्यानंतर येल्लो फ्रुट्स, ऑरेंज फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, लिव्हर, फिश, आणि हे ह्याच्यामधून तुम्हाला व्हायटॅमिन ए मिळतं. त्यानंतर व्हायटॅमिन सी आहे. व्हायटॅमिन सी खूप भारी अँटीऑक्सिडंट आहे स्किनसाठी, ज्याच्यामुळे काय होतं, रिंकल्स येत नाही, कोलॅजन प्रोडक्शन चांगल्या प्रकारे होतं. खूप हे स्किनसाठी खूप हेल्पफुल आहे, बिल्डिंग ब्लॉक्स. ह्याच्यामुळे काय होतं, हे फॅटी ऍसिड्स असतात किंवा ओमेगा 3 असं जे म्हणतो आपण, त्याचं ऑब्झर्प्शन चांगलं होतं, प्रोटीनचं ऑब्झर्प्शन चांगलं होतं. त्यामुळे व्हायटॅमिन सी हे देखील खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, बऱ्याच बघा व्हायटॅमिन सी सिरम वगैरे चेहऱ्यासाठी वगैरे वापरतात, किंवा व्हायटॅमिन सी आहारातून देखील घेतलं जातं. हा, आवळा आहे, ऑरेंज आहे, ह्याच्यामधून लिंबू आहे, ह्याच्यामधून चांगल्या प्रकारे व्हायटॅमिन मिळतं. पण बरेच जण व्हायटॅमिन सी सिरम वापरतात. सगळ्यांना सूट होईल असं नाहीये, पण ज्यांना सूट होतं त्यांना चांगला रिझल्ट देखील ह्याचा मिळतो. ह्याच्या कशामधून मिळणार आहेत? सिट्रस फ्रूट, चेरीज, रेड ग्रीन पेपर्स, ब्रोकोली याच्यामधून हे मिळणार आहे. त्यानंतर व्हायटॅमिन ई आहे. व्हायटॅमिन ई काय? पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. परत एकदा हा काय करणार आहे? मॉइश्चर मॉइश्चर रिटेन ठेवणार आहे, सन पासून डॅमेज वाचवणार आहे. काय आहे? फॅट सोल्युबल व्हायटॅमिन आहे. हा काय करणार आहे आपल्याला, जी आपले चेहऱ्यावरचा जो तजेला असं म्हणतो
तो चांगल्या प्रकारे ठेवणार आहे. स्किनला ग्लोईंग ठेवणार आहे. म्हणजेच काय, हा फॅट सॉल्युबल व्हायटॅमिन असल्यामुळे स्किनवर ऑटोमॅटिक ग्लो येणार आहे. बरेच जण काय करतात, व्हायटॅमिन ईच्या कॅप्सूल घेतात, खातात किंवा हे करतात. तर बऱ्याच वेळा हे टेस्ट करून घेणार आहे. जे म्हणजे असं सहज किंवा अशा मिळतात त्यात, तशा घेऊ नयेत. खरं तर ह्याचा काहीही फायदा होत नाही जर खाण्यातून घेत असाल तर. या प्रॉपर अभ्यास करून घ्यावे लागतात. व्हायटॅमिन ई काय करतं, फॅट सॉल्युबल असल्यामुळे प्रीमॅच्युअर एजिंग, लवकर एजिंग जे दिसतं चेहऱ्यावर, त्याच्यापासून आपल्याला हेल्प करणार आहे प्रिव्हेन्शनसाठी. त्यानंतर ऑब्झर्प्शन ऑफ व्हायटॅमिन ए. व्हायटॅमिन ई व्यवस्थित असेल तर व्हायटॅमिन ए चं ऑब्झर्प्शन व्यवस्थित होणार आहे. आता हे कशामधून मिळणार आहे? कोल्ड प्रेस विथ जर्म्स ऑइल, कोल्ड प्रेस सनफ्लॉवर ऑइल, याच्यामधून व्हायटॅमिन ई चांगल्या प्रकारे मिळतं. कोल्ड प्रेसेस घालणे गरजेचे आहे. आपल्याकडे हल्ली आपण रिफाइंड ऑइल सांगतो. रिफाइंड ऑइल आणल्यामुळे काय होतं, त्याला ऑलरेडी हीटमध्ये त्याचं प्रोडक्शन झालेलं असल्यामुळे त्यातले सगळे व्हायटॅमिन्स मिनरल्स निघून गेलेले असतात. त्यामुळे तसे काही राहत नाहीत. पण तुम्ही कोल्ड प्रेस जे वापरता ऑइल, त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर व्हायटॅमिन बी कॉम्प्लेक्स खूप गरजेचं आहे. व्हायटॅमिन बी कॉम्प्लेक्स स्किन आणि हेअर आणि नेल साठी देखील. हे व्हायटॅमिन B3 बूस्ट काय करणार आहे, तुमचं हायड्रेशन बूस्ट करणार आहे, रेडनेस डिक्रीज करणार आहे आणि चेहऱ्यावर ग्लो आणणार आहे. बायोटिन, याच्यामधून बायोटिन जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हेअर हेल्थ. ओके, हेअर हेल्थ साठी बायोटिन हे खूप हेल्प करतं. तुमच्या नेल साठी देखील खूप छान हेल्प करतं. हे व्हायटॅमिन बी सिरीज काय करते, तुमचे इची असेल, ड्राय स्किन असेल, रॅसेस असतील, क्रॅक्स असतील, कॉर्नर्स असतील, क्रॅक कॉर्नर्स असतील ते, किंवा माउथ मध्ये छाले असतात बघ, बऱ्याच जणांना B12 ची डेफिशियन्सी असल्यावर काय होतात, हे सगळे व्हायटॅमिन्स असणं गरजेचं आहे. हे जर व्हायटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असेल तर माउथ मध्ये, तोंडामध्ये असे छाले येतात. तर डेफिशियन्सी असल्यास देखील येऊ शकतात. याची डेफिशियन्सी असेल तर स्किन आणि हेअर प्रॉब्लेम नक्कीच असणार आहे. जेव्हा तुम्ही ब्लड टेस्ट कराल तर B12 डेफिशियन्सी आहे का हे नक्की चेक करून घ्या. कशामधून मिळणार आहे तुम्हाला? डेअरी प्रोडक्ट्स असतील, सिट्रस फूड असेल, लिव्हर असेल, ईस्ट असेल, फिश ऑइल असेल, याच्यामधून चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हायटॅमिन बी मिळणार आहे. त्यानंतर झिंक आहे. झिंक केसांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय करणार आहे, कोलॅजन बुस्टिंग करणार आहे. तुम्ही जर याला व्हायटॅमिन ई ए चे फूड जे आहे त्याच्यासोबत घेतलं तर तुम्हाला काय करणार, रिबिल्डिंग ऍक्शन देणार आहे, स्किन हेल्थ मेंटेन करणार आहे, सेल्स रिपेअरिंग करणार आहे, न्यू स्किन जनरेशन आफ्टर इंजरीज जेव्हा होतात इंजरीज वगैरे, त्यावेळेस ते न्यू स्किन येण्यामध्ये व्हायटॅमिन झिंक म्हणजे झिंक खूप, म्हणजे व्हायटॅमिन ए सोबत घेतलं तर खूप छान प्रकारे हेल्प होते याची. त्यानंतर हेअर आणि नेल्स मध्ये, यांच्या ग्रो मध्ये देखील खूप महत्वाचा रोल असतो झिंकचा. नंतर हे बऱ्याच जणांची नखं वाढत नाहीत पहा, तर झिंकची डेफिशियन्सी नक्की असू शकते. नेल्स, यासाठी तुमच्या आहारामध्ये झिंक असणं गरजेचं आहे. हे काय करणार आहे, रिड्यूस इन्फ्लेमेशन देखील कमी करायला मदत करणार. पंकिन सीड्स, होल व्हीट, ओट्स, आणि त्या अशामधून चांगल्या प्रकारे झिंक मिळणार आहे. आता वेळ आली सरप्राईजची. कोण कोण एक्साइटेड आहात सरप्राईज साठी? ओके, बस दोघच? हो, प्रिया जगताप, माहिती मॅम. ग्रेट. मला सांगा, हे सर्वजण कोण कोण आहारामध्ये यूज करणार? आतापर्यंत मी जे काही सांगितलं, तुमचे स्किन हेअर आणि हेल्थ, स्किन हेल्थ हेअर हेल्थ साठी कोण कोण ह्या सगळ्या गोष्टी आहारामध्ये इन्क्लूड करणार?
ग्रेट. कोणाकोणाला असं वाटतंय की याच्यापेक्षा अजून भारी सोल्युशन आम्ही तुम्हाला द्यावं? कोणाकोणाला असं वाटतं की नाही, हे व्हायटॅमिन ई, हे सगळं कोण लक्षात ठेवणार? कोणाकोणाला म्हणजे ते अभ्यास करून रोज कोण खाणार? त्याच्यावर काहीतरी सोल्युशन हवंय वाटतं. सरप्राईज द्यायचं सर्वांना. येस, 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 येस. तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज हे आहे की आम्ही स्पेशल तुमच्या सर्वांसाठी 9 डेजचा स्किन आणि हेअर डाएट चार्ट बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आता मी सगळे न्यूट्रिएंट जे सांगितले ते सर्व त्याच्यामधून तुम्हाला नक्की मिळणार, त्याची काळजी घेतलेली आहे. शिवाय अं, तुम्हाला हे 9 दिवसाचं केल्यामुळं, म्हणजे आता असा सीझन आहे की त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, बऱ्याच जणांना पावसाळा संपला की हेअर फॉल वगैरे चालू होतो आणि तो कव्हर करायला बराच वेळ जातो. तर तुम्हाला असा डाएट चार्ट मिळणार आहे जे तुम्हाला हेअर फॉल कमी करायला मदत करणार आहे, स्किनसाठी खूप हेल्पफुल असणार आहे. शिवाय इझी असणार आहे करायला, खूप असं की फॅन्सी नाहीये. खूप तुम्हाला जे सीझन वाईज जे आता मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. शिवाय तुम्हाला जास्त म्हणजे आता काय खावं आणि उद्या काय करायचं, मग माझे स्किन हेल्थ किंवा हेअर हेल्थ चांगली करण्यासाठी मी हे खाल्लं पाहिजे ह्याचा जास्त विचार न करता डेली जे काय आहे ते तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड मिळणार आहे. ओके. कोण कोण रेडी आहात? यस. हर्षाली मॅम, आम्ही तुमच्यासाठी एक छान डाएट चार्ट केलेला आहे. हर्षल मॅम आता चार्ट बॉक्स मध्ये एक लिंक टाकतील आपल्या ऍपची, ज्यांच्याकडे ऍप आहे त्यांनी तिथे जायचंय आणि तुम्हाला तो चार्ट तिथे दिसेल. असेच इमेज असेल तर त्याच्यावर जायचंय तुम्हाला. फक्त तुम्हाला तुमचे सिरियसली तुम्ही करावं, कारण फ्री दिलं की त्याच्याकडे बऱ्याच वेळा लक्ष दिलं जात नाही किंवा ते व्यवस्थित फॉलो केलं जात नाही. तर तुमच्या सिरियसनेससाठी आणि तुम्ही हिलिंग हॉलिस्टिक हिलिंग मेंबर आहात म्हणून तुमच्यासाठी एक खास अ, हे असेल. हा 999चा चार्ट आहे. कारण खूप मेहनत करून की काय सूट होईल, कशामध्ये काय आहे, पूर्ण अभ्यास करून हा चार्ट खूप मेहनतीने बनवलेला आहे. तर असा हा चार्ट 999चा चार्ट आहे. तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त 199 रुपये भरून घ्यायचा आहे. आणि काय इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतात ते तुम्हाला तिथे पे करायचे आहेत. कोण कोण रेडी आहे घेण्यासाठी? येस. हा 9 डेजचा चार्ट आहे. तुम्हाला 9 डेज करायचं आहे, काही दिवसाचा गॅप द्यायचा आहे, परत करायचं आहे, कारण आत्ताचा जो विंटर सीझन आहे याच्यामध्ये त्यामध्ये जे टाकलेल्या गोष्टी आहेत ते इझिली अवेलेबल असतात. ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे करू शकता आणि तुमच्या स्किन आणि हेअर मध्ये चांगल्या प्रकारे फरक बघू शकता. बाकीचे त्याच्यासोबत जे 9 टिप्स सांगितलेले आहेत किंवा सिक्रेट सांगितले आहेत ते देखील तुम्ही याच्यासोबत फॉलो करा. जसं की एक्सरसाइज असेल, तुमचं स्किन केअर जे रुटीन असेल ते फॉलो करा. याच्यामध्ये डाएट मधून तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायला हव्या त्या सगळ्या एक्सप्लेन करून म्हणजे तिथे सांगितले आहेत. विथ व्हिडिओ फॉर्म मध्ये रेसिपी, बऱ्याच रेसिपी आहेत ज्या तुम्ही इझिली ओपन करून बनवू शकता. जास्त वेळ नाही जाणार अशा रेसिपी आहेत, तुम्ही बघू शकता. हर्षली मॅम, तुम्ही लिंक टाकताय चॅट बॉक्स मध्ये? ऍपची लिंक टाका आपल्या. आणि ज्यांच्याकडे ऍप आहे, आपलं प्रमोद के बडिगेर ऍप. येस हर्षल मॅम, थँक्यू. तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करून जायचंय आणि तुम्हाला चार्ट हे करायचंय. पुढे जाऊयात आपण. मी काही सुपर फूड सांगणार आहे तुम्हाला स्किनसाठी, जे तुम्हाला
आहारात तुमच्या इन्क्लूड करायचे आहेत, जसे की कोकोनट आहे. कोकोनटमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे आपल्या स्किनसाठी देखील गरजेचे असतात. शिवाय आपण कोकोनट ऑइल आपल्या हेअरसाठी देखील वापरतो, हेअरला मॉइश्चरायझर करण्यासाठी. ते देखील खूप उत्तम आहे. त्याच्याने देखील खूप ग्रोथ मिळते केसांना, चांगलं मॉइश्चरायझर मिळतं. आणि तुम्ही इवन तुमच्या आहारामध्ये पण काही प्रमाणात यूज करू शकता. जास्त खाल्लं जात नाही, पण जितकं जाईल तेवढं तुम्ही यूज करू शकता. स्पिनॅच आहे, पालक, जे तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी याच्या बनवून खाऊ शकता. टिक्की असेल, सूप असेल, डाळ पालक भाजी असेल जे भाकरीसोबत खाल्ली जाते. अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही ट्राय करून तुमच्या ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. शिवाय नट्स आहेत. नट्समध्ये देखील खूप हेल्दी फॅट्स आहेत जे तुम्ही भिजवून खायचे आहेत. ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले न्यूट्रिएंट मिळतील. त्यानंतर फॅटी फिश आहेत. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नक्की ऍड करा त्यांच्या आहारामध्ये. त्यानंतर ग्रीन टी आहे. टोमॅटो आहे ज्याच्यामध्ये लायकोपिन आहे, जे स्किनसाठी खूप उत्तम न्यूट्रिएंट आहे. ते तुम्ही घेऊ शकता. ग्रीन टी मध्ये पण खूप चांगले न्यूट्रिएंट असतात जे तुमच्या स्किनसाठी, म्हणजे तुम्हाला चहाला रिप्लेस करायचं असेल तर तुम्ही ग्रीन टी नक्की ऍड करा. चहामुळे होणारे नुकसान तुम्हाला याच्यामधून वाचवता येतील. शिवाय तुम्हाला याचा फायदा देखील होईल. त्यानंतर स्वीट पोटॅटो मध्ये चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, जे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं. तुमच्या स्किनसाठी, तुमच्या हेअरसाठी खूप उत्तम असं न्यूट्रिएंट याच्यामधून सगळ्यामधून मिळणार आहे. व तो तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हे सगळे सुपरफूड तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड करा, जे तुमच्या स्किनला, हेअरला खूप हेल्दी ठेवतील. त्याच्यासोबतच थँक्यू सो मच. कुणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये विचारा. आणि कोण कोण ऍपला व्हिजिट केले किंवा ऍपमधून खरेदी केलं तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. मी सगळ्यांना अनम्यूट करते. डायरेक्टली देखील विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये देखील टाकू शकता. फिश ऑइल पाहिजे. ओके. याच्या बाबतीत तुम्हाला सर सांगतील. प्रमोद सरांना तुम्ही नक्की विचारा, आपल्या ग्रुपवर विचारा. त्याच्या बाबतीत सर तुम्हाला सांगतील कोणतं घ्यायला हवं. हर्षल मॅडमनी परत एकदा लिंक टाकलेली आहे. येस मॅम, नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. और ऑइली स्काल्प. ओके. डन गायत्री. थँक्यू केतकी मॅम. थँक्यू सो मच. कोणाला काही क्वेश्चन नसतील तर आपण सेशन एंड करूयात. कोणाकोणाला स्किन आणि हेअरचा चार्ट घ्यायचा असेल तर तुम्ही तिथून नक्की घ्या. जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तशा प्रकारे बनवलेला आहे, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तशा प्रकारे बनवलेला आहे. म्हणजे दोघांनाही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, तुम्ही तशा प्रकारे घेऊ शकता. थँक्यू गायत्री मॅम. आणि त्या गोष्टी तुम्ही ऍड करा. जास्त विचार करावा लागणार नाही. आणि आता सीझन आहे तर नक्की याचा तुम्ही फायदा घ्या. थँक्यू सो मच. कोणाला काही क्वेश्चन नाही आहेत नक्की. चार्ट बद्दल जरी काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. थँक्यू रेणुका मॅम.